हॅलो फ्रेंड्स, तर आज आपला टॉपिक आहे की नेम अँड डेट ऑफ बर्थ यावरून वोटिंग कार्ड कसे डाउनलोड करायचे, इपिक नंबर कसा पता करायचा। तर भरपूर लोकांचे वोटिंग कार्ड हरवलेले असतात, त्यांच्याकडे झेरॉक्स कॉपी नसतात किंवा कोणतं ऑप्शन नसते राहत की वोटिंग कार्ड पता कसा करायचा किंवा इपिक नंबरचा पता कसा करायचा। तर नेम अँड डेट ऑफ बर्थतून आपण इपिक नंबर सुद्धा डाउनलोड करू शकतो। त्या व्यतिरिक्त जे 2023ची आता लिस्ट लागलेली आहे वोटिंग कार्डची न्यू, तर ती लिस्ट आणि वोटिंग कार्ड सेंटर कुठे दिलेलं आहे आपल्याला ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओला परिपूर्ण पहा, लाईक करा आणि डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे सपोर्ट असेच राहू द्या। तर चला येऊया आपण स्क्रीनवर। हॅलो फ्रेंड्स, तर क्रोमला उघडायचे आहे, त्यानंतर इथे सर्च करायचं आहे। सर्च इन इलेक्ट्रॉल रोल यावर क्लिक करायचं आहे। तर हे बघा वर आलेलं आहे, यावर क्लिक करायचं आहे। खाली स्क्रॉल करायचं आहे, तर हे बघा फर्स्ट लिंक इथे आलेली आहे, सर्च इन इलेक्ट्रॉल रोल यावर क्लिक करायचं आहे। तर इथे तुम्हाला पूर्ण फॉर्म भरावा लागते आणि परिपूर्ण इथे माहिती टाकावी लागते, तुमचं नाव, सरनेम, डेट ऑफ बर्थ, एज। तर इथे आपण पूर्ण फॉर्म फिल करूया। तर आधी बघा इथे राज्य सिलेक्ट करायचं, स्टेट। तर तुम्ही जिथल्या कुठल्या स्टेटले असाल ती इथे सिलेक्ट करून घ्याल आणि लँग्वेज इथे इंग्लिश मराठी दोन्ही पण आहे, आपण यावर क्लिक करूया। तर हे बघा फर्स्ट नेम, मिडल नेम, तर फर्स्ट अँड मिडल इथं दोन पण नाव टाकायचे आहे, तर मी टाकतोय। आणि आडनाव सरनेम, तर इथे सरनेम टाकायचं आहे। आणि वोटिंग कार्डवर जे तुमचे पप्पाचे नाव आहे ते इथे टाकायचे सेम तसेच, स्पेलिंग मिस्टेक नका करजा। आणि इथे सरनेम टाकायचं आहे, जशी स्पेलिंग तुमच्या वोटिंग कार्डवर असेल त्या प्रकारे तेच स्पेलिंग इथे टाकायची आहे। आणि इथे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे। आणि जेंडर लिंक इथे सिलेक्ट करायचे आहे, तर पुरुष असाल तर मेल करायचं आहे, महिला असेल तर फिमेल करायचं आहे। तर इथं मेल करत आहे आणि इथे एज टाकायची आहे। तर तुमची अंदाजे तुम्ही इथे एज टाकू शकता। त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तर तुमचा जिल्हा इथे जे कोणता येत असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्याल। त्यानंतर इथे असेंब्ली ते सिलेक्ट करायचं आहे, तर माझी काटोल आहे, तुमची इतर कोणती असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर इथे कॅप्चा फिल करायचा आहे आणि सर्च यावर क्लिक करायचं आहे। कॅप्चा नॉट व्हेरीफाईड, तर कॅप्चा इथे चुकलेला आहे, तर सेम तसंच कॅप्चा इथे टाकायचा आहे। नो रिझल्ट फाउंड, तर हे अशा प्रकारे दाखवत आहे की आपण बघा इथं फर्स्ट अँड मिडल इथे दोन्ही पण नाव टाकलेलं आहे, तर इथं फर्स्टच टाकावं। तर इथे फर्स्ट नेम टाकायचं आहे, मिडल नेम इथे टाकू नका। त्या व्यतिरिक्त इथं तुम्हाला रिझल्ट दाखवणार नाही, तर इथं मी फर्स्ट नेम टाकत आहे आणि सरनेम, सरनेम जसे का तसेच राहू द्यायचे आहे। आणि डेट ऑफ बर्थ इथे डबल टाकायची आहे। तर अशी प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा येऊ शकते।
तर फॉर्म पूर्ण चेक करून इथे कॅप्चा फिल करायचा आहे आणि सर्च यावर क्लिक करायचं आहे. तर हे बघा इपिक नंबर इथे आलेला आहे, नेम सुद्धा आलेला आहे, एज किती आहे ते सुद्धा इथे आलेले आहे, रिलेटिव्ह नेम इथे आलेला आहे, स्टेट इथे आलेला आहे, डिस्ट्रिक्ट, असेंब्ली, पार्ट नंबर सगळं इथे आलेलं आहे. तुम्ही जिथे मतदान करायला जाल तिथला सुद्धा इथे पत्ता आलेला आहे आणि व्ह्यू डिटेल यावर सुद्धा तुम्ही क्लिक करून माहिती काढू शकता. तर हे बघा इथे सगळी माहिती आलेली आहे आणि जे आशा वर्कर असतात गावातल्या त्यांच्याकडे आपली लिस्ट असतात. तर या साईडवर तुम्ही जाऊन जेव्हा तुम्ही माहिती काढाल तेव्हा तुम्हाला इथे आशा वर्करचं नावसुद्धा मिळेल आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा इथे तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरनी त्यांच्या सोबत संपर्क साधू शकता आणि तुमची लिस्ट तुम्ही परस्पर पाहू शकता. तर माहिती छापणे, तर प्रिंट वोटर याच्यावर क्लिक करून तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता. तर बघा मी क्लिक करून दाखवतोय. तर हे बघा याची प्रिंटसुद्धा तुम्ही काढू शकता. तर हे झालं. तर ही पद्धत तर झाली. तुमचं वोटिंग कार्ड हरवलं असेल किंवा तुम्हाला वोटिंग कार्ड मिळत नाही, तुमचा इपिक नंबरसुद्धा तुमच्याकडे आहे नाही, झेरॉक्ससुद्धा आहे नाही, तर तुम्ही इथे या साईडवरून तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ टाकूनसुद्धा तुमचा इपिक नंबर, वोटिंग कार्ड नंबर आणि तुमची परिपूर्ण वोटिंग कार्डविषयी माहिती या साईडवरून तुम्ही काढू शकता. तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब कराल आणि तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ हवा आहे तर त्या व्हिडिओकरिता तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता, जेणेकरून मी त्या टॉपिकवर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मिळतील. तर धन्यवाद.